तर नमस्कार मंडळी, आज स्नेहा मॅडमचा शेवटचा दिवस आहे. ते जाणार आहेत म्हणजे कंपनीतून जाणार आहेत दुसऱ्या कंपनीत. कसं वाटतंय मॅडम तुम्हाला? दुःख वाटतंय मला. पण आम्हाला तर चांगलं वाटतंय. शेती मला चांगलं भांडण करायला. ओके ओके. चांगल्या गोष्टी शिकवल्या. आई सारखं त्यांनी मला प्रेम दिले. भांडण करायला काय? मावशी रडताय का? नाही, मी का रडत? थोडं हे सांगायचं कृती ते राहील. ऍक्टिंग का थोडं बच्चाला नाही ऍक्टिंग करते. सागर सरांना जेव्हा राग होते ना स्नेहा मॅडम एवढे शांत कस काय? ते पण तुमच्या सोबत राहू. हो मी शांत. एकदा मान्यच करून टाका. नाही हाय मी शांत. काय म्हणते तुमच्या इथं? काय म्हणणं नाही त्यांच्या नादाला लागून आम्हाला तुम्हाला खरंच कसं वाटतं हे चाललंय कंपनी सोबत? छान वाटत. मी परत येत नाही तुमच्याकडे. कशाला जीव नका घाबरवा आमचा. जास्त चांगलं आहे ना, जास्त चांगल्या गोष्टी पचत नाही. थँक्यू. हे सगळे ना एवढे खुश आहे की यांनी या खुशी म्हणजे ना केक कापलाय तो. पण खुशी खुश आहे का? नाही कारण ते फक्त आम्हाला 30 तारखेला फोन करायचे. त्यांच्या अपसेटीला मला ना मॅडम मला खरंच वाईट वाटतंय की तुम्ही एवढे दिवस बिकवून होते कंपनी. वाटतंय खरंच? मला माहित वाटतंय ना, आता 4 वर्ष झाले ना मी इथं होते. मला एवढ्या चांगल्या मावशी एवढ्या सगळ्या चांगलं आहे म्हणलं सोडून पुढचं वाईट वाटतं ना. कसली भारी ऍक्टिंग करता तुम्ही. ऍक्टिंग करते का? हे सिरियस हे गिफ्ट आहे ना, लगेच फोडायचं आणि लगेच सांगायचं आवडतं. पण घ्या परत करून देतो ना. नाही. मग गाणं चेंज केलंय. आई तिला का मला काय अरे तुमच्याकडनं हा मोबाईल बी खुला ना, आयफोन कसा दिला असतो तुम्हाला सांगा मग. देऊन तर बघा मग याच्यापेक्षा काय आहे तुम्ही. वाजून पाहिजे वाजून. मोबाईल आजकाल हे बंद.